भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। भोंदू अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपतीये। त्याच्या विरोधामध्ये नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत। खरातनं केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढत चालली आहे। त्यामुळे खरातची कोठडी एसआयटी कोर्टाकडे वाढवून मागणार आहे। भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीनं ताब्यात घेतलंय। खरातची पत्नी कल्पना खरातवरती जमिनी विक्रीमध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि ती फरार झाली। तिचा ठावठिकाणा शोधण्यासाठी मुलाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। शिर्डीमधल्या जमीन विक्री घोटाळ्यामध्ये कल्पना खरात, अशोक खरातसह 5 जणांवरती हा गुन्हा दाखल झालाय। शिर्डीमधल्या 2 मध्यस्थांना कालच अटक करण्यात आली। यानंतर कल्पना खरातनं पोबारा केलाय। तिच्या घरामध्ये पोलिसांनी शोध मोहीम देखील राबवली। एसआयटीनं काल अशोक खरातसह ईशानेश्वर मंदिराचा पुजारी, अशोक खरातचा सीए आणि एका सराफा व्यापाऱ्याची समक्ष चौकशी केल्याची माहिती आहे। सराफा व्यापाऱ्याच्या फसवणुकीच्या प्रकरणी देखील ही चौकशी करण्यात आली आहे। ईशानेश्वर मंदिरामध्ये कोणते कारनामे सुरू होते याची ही चौकशी झाली आहे। आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या सीएला एसआयटीनं कसून सवाल केले। भोंदू खरातला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सुनावणीच्या वेळेला एसआयटी महत्त्वाचे पुरावे सादर करून पुन्हा एकदा त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करेल। आपलं सावज हेरण्यासाठी भोंदू खरात हा वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर करत असल्याचं चौकशीतून समोर आलंय। त्यातला एक नंबर खरात हा केवळ महिलांसाठी तर दुसरा नंबर केवळ व्हीआयपी भक्तांसाठी वापरायचा। या नंबरवरून त्याचा काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असावा असा संशय आहे। तिसऱ्या मोबाईल क्रमांकावरून अशोक खरात आपले आर्थिक व्यवहार पाहत होता, तर चौथा मोबाईल क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी तो वापरायचा। विशेष तपास पथक या 4ही मोबाईल क्रमांकावरून झालेल्या संभाषणाची माहिती जमा करत आहे। अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याची पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळावी यासाठी अधिकाधिक पुरावे सध्या गोळा करण्याचं काम सुरू आहे। भोंदू खरात हे वेगवेगळे मोबाईल क्रमांक का वापरायचा जाणून घेऊया। खरातकडे एक नव्हे तर 4 मोबाईल क्रमांक आहेत। एक क्रमांक केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी तो वापरायचा, तर काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असल्याचा देखील संशय आहे। दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून काही विशेष भक्त आणि महिलांशी तो संपर्क साधायचा। तिसऱ्या मोबाईल क्रमांकावरून तो आर्थिक व्यवहार करायचा आणि चौथा मोबाईल क्रमांक सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी तो वापरत होता। जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे। महावीर जयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत असताना आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असा दावा केलाय। या प्रकरणावरती आता आचार्य नयन पद्मसागर आपली भूमिका मागे घेणार की हा वाद आणखी चिघळतो याकडे देखील लक्ष आहे। जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी जे वक्तव्य केलं त्यावरती इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। ताराबाई साहेब या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या आहेत, शिवछत्रपतींच्या त्या स्नुषा आहेत आणि शिवपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी आहेत। त्यामुळं त्याच्याविषयी त्या कोण होत्या, कुठल्या जातीतल्या होत्या, हे सगळं उघड सत्य आहे। त्यामुळे तो विषय येत नाही। फक्त हे जे काय आचार्य जे कोण आहेत, जैन मुनी जे आहेत, त्यांना इतिहासाचा खूप कमी अभ्यास आहे असं दिसतंय आणि त्याच्यातून मग त्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत। जैन मुनी निलेश असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या ज्या सुनबाई होत्या ताराबाई त्या जैन धर्मीय होत्या, कसं बघायला? शिवाजी महाराज हे महाराष्ट्र धर्माचे, हिंदवी स्वराज्याचे एक प्रणेते आहेत आणि त्यांच्याकडे जात धर्माच्या पलीकडे बघितलं पाहिजे। 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारे असं शिवाजी महाराजांचं नेतृत्व होतं, कर्तृत्व। मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी महापालिका वेगानं मुंबईमधल्या पुलांची कामं पूर्ण करायला सुरुवात करते आहे।
पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि 6 महिन्यामध्ये 7 पूल सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. यामध्ये सायन, विद्याविहार, महालक्ष्मी यांचा समावेश आहे. सायन पूल जुलैपर्यंत सुरू करणार असल्याचं पालिकेनं सांगितलंय, पण अजूनही गर्डर बसवण्याचं काम सुरू झालेलं नाहीये. सायन पुलाचं काम नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा मानस आता मुंबई महापालिकेने घेतलेला आहे. पावसाळ्यापर्यंत मुंबईतील 3 पूल सुरू करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेचा असणार आहे. त्यातील महालक्ष्मीचा पूल, विद्याविहारचा पूल आणि सर्वात चर्चेचा असलेला सायन पूल हा सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. आपण सध्या सायन पुलाचं नेमकं कामाची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आलेलो आहेत. आपण बघितलं तर ही टॉप अँगल संपूर्ण दृश्य आहेत, पण विशेष म्हणजे या ठिकाणी पहिल्या समोर पाहायला मिळते की अद्याप गर्डर जे आहेत ते बसवण्यात आलेले नाही. 2 गर्डर या ठिकाणी आलेले आहेत आणि ते बसवल्यानंतरच हा पूल जो आहे तो सुरू केला जाऊ शकतो. खरं तर सायन पुलासाठी 15 जुलैची डेडलाईन जी आहे ती मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली आहे. पावसाळ्यापर्यंत 3 पूल सुरू करण्याचा मानस आणि त्यासोबतच येत्या 6 महिन्यात मुंबईतील 7 पूल सुरू करून मुंबईकरांचा वाहतूक कोंडीतून वेळ वाचवण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेचा असणार आहे. पण ज्या पद्धतीने सध्या ही जी कामं सुरू आहेत त्या पद्धतीने हा मानस खरंच यश मिळेल का ह्याला हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण की आत्ताची ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत. त्यामुळे सायनचा पूल असेल, विद्याविहारचा पूल तर अनेक वर्षांपासून त्याचं काम सुरू आहे, पण अद्याप तो पूल जो आहे तो वाहतुकीसाठी सुरू केला गेला नाही. त्यामुळे तो नेमका कधी सुरू केला जाईल आणि त्यासोबतच महालक्ष्मीचा पूल सुद्धा कधी केला जाईल. कारण की ह्या पुलांमुळे थेट पूर्व आणि पश्चिम भागी जाण्याचा जो आहे तो रस्ता जोडला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ जो आहे तो मुंबईकरांचा वाचला जाणार. त्यामुळे मुंबई महापालिकेने जो मानस ठेवलेला आहे की पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि येत्या 6 महिन्यात 7 पुलांची सुरुवात करायची, हे खरंच यश जे आहे ते महापालिकेला मिळेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. कोल्हापूरमधल्या वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. आज दिवसभर ज्योतिबा डोंगरावरती लाखो भाविक हे देवाच्या दर्शनासाठी येत असतात. मानाची सासनकाठी पोहोचल्याच्या नंतर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होतं. महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारतामधून भाविक मोठ्या संख्येने डोंगरावरती येतात. ज्योतिबाच्या मूर्तीची पूजा बांधून झालेली आहे. ज्योतिबाच्या गाभाऱ्यामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. ज्योतिबाच्या नावाने चांगबल गुलाल जावण्याची उधळण करत ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. आणि या मुख्य दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचबरोबर कर्नाटकातून देखील खूप मोठ्या संख्येने भाविक देवाच्या ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्योतिबा देवाची पूजा आहे ती या ठिकाणी बांधलेली आहे आणि बरोबर 12 वाजता या ठिकाणी सासनकाठीची मिरवणूक आहे ती सुरू होणार आहे. त्या ठिकाणी पालकमंत्री असतील किंवा इतर जे नेते आहेत ते या मानाच्या सासनकाठीच्या पूजनासाठी उपस्थित राहतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी यमाई देवीची भेट आहे ती या ठिकाणी होत असते. म्हणजे संपूर्ण विधी आहेत ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल, दक्षिण भारतातून खूप मोठ्या संख्येनं भाविक ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेले आहेत. भाविकांना देवाचं दर्शन अतिशय सुलभ पद्धतीने घेता यावं याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असेल, त्याचबरोबर कोल्हापूर पोलीस दल असेल यांनी सगळी व्यवस्था आहे ती केलेली आहे. त्यामुळं भाविकांना देवाचं दर्शन अतिशय योग्य आणि उत्तम पद्धतीने घेता येतं. त्यामुळं कुठेही गर्दी करू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील या ठिकाणी केलेलं आहे. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. शासनानं हॉटेलसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणावरती निर्बंध घातलेत. या सगळ्याचा फटका पर्यटन स्थळांवरच्या हॉटेल व्यवसायाला देखील बसतोय. रायगडला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलाय आणि इथे वर्षाचे 12 महिने देखील पर्यटन सुरू असतं. मात्र आता पर्यटक हे बुकिंगच्या वेळेला गॅस सिलेंडर आणि जेवणाच्या सुविधेची आवर्जून चौकशी करतायत असं इथल्या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. या सगळ्याचा परिणाम पर्यटनावरती झालाय, तर चुलीवरचं जेवण मिळणार याचा आनंद देखील पर्यटक व्यक्त करतायत. तर आमची नक्कीच आपल्या माध्यमातून सरकारला विनंती असेल की आपण या संदर्भामध्ये लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, जेणेकरून कर्जाचा जो हप्त्यांचा बोजा आहे तो आमच्या अंगावरती जो पडलेला आहे याच्यातून आम्हाला काहीतरी चांगल्या प्रमाणात मार्गदर्शन व्हावे, किंबहुना एकंदरीत संबंधित ज्या बँका असतील किंवा इतर ज्या कुठले हे असतील त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी थोड्या प्रमाणात आपण देखील वचक ठेवण्यात यावी. मला खूप भीती वाटलेली की एवढ्या लांब आपल्याला जोडून सुट्ट्या आल्यात, आपण चाललोय,
तर जेवणाची काय व्यवस्था होईल की नाही, कारण आमची नेहमीचं ठिकाण आहे, आम्ही नेहमी इथे येतो. तर आधी आम्ही त्यांना फोन केला आणि ते म्हणाले चुलीवरचं जेवण आहे. मग तर आम्हाला थोडा म्हणजे खूप जास्त आनंद झाला की अरे वा, चुलीवरचं जेवण. पुण्यात तर नाव वाचून आम्ही जातो की चुलीवरचं जेवण खायचं आहे, पण कोकणात चुलीवरचं जेवण कदाचित गॅस टंचाईमुळं मिळालं आम्हाला आज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.